भाग्यलक्ष्मी। सरिता काय म्हणेल? नवी नवरी आहे ती, काय वाटत असेल तिला? सरिताला काय वाटत असेल याचा विचार घरच्यांनी करायला हवा। अगं हे समजा तमाशा त्या तिच्या नवऱ्यानंच केला ना। तू काय बी काळजी करू नकोस। मी आलेच, जाऊ दे। काशी, तू बोलणार नाहीस माझ्याशी? कुठे गेले कुठे? बाबा, त्या सरिताच्या लग्नासाठी धनाजीरावांच्या गावाला गेलेत। आता तू माझ्याशी बोलली नाही ना तर मी कटते की तुझ्याशी? कट्टी तर कट्टी, मला नाही बोलायचं तुमच्याशी। नाही बोलायचं? जा मग, कटते तुझ्याशी, नको बोलू तू। काशी आहे ना, ती माझ्याशी बोलत नाही। मी काशी बरोबर कट्टी आहे। ती बोलत नाही तुझ्याशी? तू ना यापुढे तिचं अजिबात ऐकू नकोस। ऐकू नकोस? अरे मी तुला सांगते, तू तिचं ऐकू नकोस। मी तिचं ऐकू नकोस? काय माहिती का संजय, तू हा असा आहेस की नाही, म्हणून ती तशी वागते तुझ्याशी। पण तू आता काय सहन नाही करायचं? हा, एक दे ठेवून तिला, म्हणजे बघ कशी सरळ होते की नाही। सरळ होते? ठेवून देतोय। तुळशीची पूजा करायला तुला कोणी सांगितलं? ही तुळस माझी आहे। तुझ्यासारख्या दळिद्री बाईची सावली जरी पडली ना याच्यावर, तर ती सुद्धा जगणार नाही। ते ती थाळी इकडे ते म्हंटल ना, घे। अगं घाबरतेस काय? घे, आजपासून या तुळशीची पूजा तूच करायची। अहो पण मला तुळशीची पूजा करता येत नाही। मग आता शिकून घे, कारण माझ्या नंतर या पवित्र देवताची पूजा तुलाच करायची। घरची खूप आठवण येते हो। तुम्हाला सांगायचं नव्हतं पण राहावंच नाही। हो बरोबर आहे तुझं, आठवण येणारच। पण आता ते घर विसर, आणि इथे मी आहे ना, तुझी सासू असले ना तरी आईच समज मला। तुला काय हवं नको मला सांग, मुलीसारखी आहेस तू मला। पक्की आतल्या गाठीची आई बाई। तरीच म्हणलो वाघिणीची गाय कशी झाली? अगं तुळशीची पूजा करण्यापेक्षा तिच्यावर श्रद्धा ठेव। तिची पुण्याई पावित्र तुझ्या जवळ आहे बघ। तुला तुळस पूजा या नक्की मिळेल बघ। अरे अरे संजय कुठे चालला? आत्या कुठे गेले? काहीतरी टाळक्यात आलं असेल। तो काय निवांत बसणारतला नाही।